संगमेश्वर तालुक्यातील कसबा कालभैरव मंदिराचे पुजारी सतीश लिंगायत यांच्या घरी अस्सल आणि खतरनाक नागजातीचा साप दिसून आला। कालभैरव मंदिर परिसरात 2 दिवस त्याचा मुक्काम होता। लिंगायत यांच्या घरात तो फ्लॅश वॉटर टबमध्ये दडून बसला होता। त्याला सहज जेरबंद करणं किंवा मारून टाकणं कठीण होतं। त्यामुळे कडवई येथील सर्पमित्र कुंडलिक देऊळकर यांना बोलावण्यात आले। या नागाला पाहताच त्यांनी हा खतरनाक नाग आहे असं सांगितलं। नागाला पकडणं सोपं नव्हतं। नागाला बाटलीत बंद करण्यापूर्वी अनेक वेळा नागाने हुलकावणी दिली, तरी नागाला शिताफीने आणि मोठ्या कजबीने बाटलीत पकडण्यात आलं आणि सुखरूप नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आलं। खतरनाक नागाला बाटली बंद करताना काय झालं पाहू। अरे बोललो हा कोण आलाय? कधी नव्हतं बघितलं दुपारी त्याच्याच 3 वाजता यांना देवळात जायला लागला ना, तर इकडे आला तर दिसला। नाग आहे। बघा भेळा आहेत बा। पळतोय दादा। आहे बघ फणा फणा बघतो। फडका दे बाय, नाही तर गपचूप पडाल तर म्हणता टाकायला ते। आता उभा कर ना जरा फणा बसवायला, मग डायरेक्ट बदली घाल। बारकासा आहे ना, त्यांना धरायला लावत जरा हे केलं की तू ते भांडत दे नाही इकडून ला त्या भोकात नाही तर बघ दादा। घेऊन देऊ का रे टाकायला? पाण्याला वाटलं असा इकडून आपल्याला पकडलं माहिती, आता आपल्याला घरात जायचंय। दुसरं काय असं मारलं असतं रे। एक छोटासा आम्ही पकडलेला वरती आलेला, वरती होतो तेव्हा ते। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।